नमस्कार, रामकृष्ण हरी. तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त आम्ही आलो होतो आज पंढरपूरला. तर खरंच खूप छान वाटतंय, कारण की कार्तिक स्नान समाप्ती होती आणि दर्शन पण झालं आणि गर्दी तर भरपूर होती बरं का, कारण की पंढरपूर म्हटल्यावर नेहमी गर्दीच असते. तर मस्त छान कार्तिक स्नान झालं. त्यानंतर आम्ही मस्त पाण्यामध्ये दिव्या वगैरे म्हणजे चंद्रभागेमध्ये, आणि त्यानंतर दर्शन झालं आमचं. खूप गर्दी होती, जवळपास 3-3.5 तास लागले आम्हाला दर्शनासाठी. दर्शन घेऊन झालं. तर बाहेरून तुम्ही बघू शकता किती छान मंदिराचं हे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो, पण खूप म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही, मग हे केलं, दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं फक्त. त्यानंतर घेतलं आम्ही इकडे आलो पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी. तर मग तिथं पण दर्शन घेतलं. खूप गर्दी तर सगळीकडे भरपूरच होती. तर किती छान वाटतंय चंद्रभागेमध्ये असं एकदम कायम असं स्वरूपी गर्दी, ते बघून खरंच लय भारी वाटतं. आणि एकदम असं मन प्रसन्न पण हे झालं बघून, दर्शन वगैरे झालं. तर हे मंदिर पूर्ण पाण्यात होतं बरं का, म्हणजे जवळपास भरपूर पाणी होतं, आता कमी झालेलं आहे पाणी. दर्शन वगैरे झाले आमचे व्यवस्थित. आणि आम्ही थांबलेलो होतो गजानन महाराज यांच्या मठ, तिथे थांबलेलो होतो. इतकं छान प्रसन्न आणि इतकं छान वातावरण होतं तिथलं, की असं वाटत होतं जणू काय आपण म्हणजे साक्षात शेगावला चाललेलो आहे. तर एवढं छान आनंदी वातावरण आणि प्रसन्न आणि स्वच्छता, ते तर खूपच छान. फक्त एवढं आहे की ना, खूप वेटिंग असते, रूम वगैरे लवकर भेटत नाही. तर थांबलो आम्ही, भेटली रूम पण. आणि त्यानंतर आमचे दर्शन ते झालेलं होतं. आम्हाला आता निघायचंच होतं. तर मग आम्ही चाललो होतो आता जे प्रसादालय आहेत तिकडे. तर प्रत्येक ज्याचं त्याचं म्हणजे असं ज्याचं त्याचं सामान घेऊन बघ कसं चालत होतं. स्वराज विराज पण पळत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.